गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। की महात्मा जगज्योती बसवेश्वर महाराजांचं मंगळवेढ्यामध्ये जवळजवळ 21 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्यास होते। तर यामुळं महात्मा बसवेश्वरांनी या मंगळवेढा शहरामधूनच या ठिकाणी जगाला समतेची, विश्वबंधूची या ठिकाणी शिकवण दिली आणि अनुभव मंडपाची सुद्धा या ठिकाणी स्थापनेची सुद्धा सुरुवात या ठिकाणी मंगळवेढ्यामधून केली। अध्यक्ष महोदय, यामुळं मी आज या ठिकाणी मंगळवेढा शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्मारक व्हायला पाहिजे असं या निमित्तानं आपल्या मार्फत सरकारला मांडू इच्छितो। महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकात मंगळवेढ्यात 11 वर्ष वास्तव्य केले होते। ही त्यांची कर्मभूमी मानली जाते। त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात महात्मा बसवेश्वर यांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे। वीरशैव लिंगायत समाजाची व्यापक चळवळ उभारून पुढील 2 वर्षात स्मारक साकार करण्याच्या उद्देशाने महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समिती स्थापन करण्यात आली होती। या स्मारकासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। अनेक वर्ष चर्चेत असलेला आणि लिंगायत वीरशैव बांधवांची अनेक वर्षांची मागणी असलेल्या या स्मारकाच्या कामाला आता गती मिळणार आहे। या स्मारकाच्या बांधकामासाठी वास्तुविशारद सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर कार्यालयाने सन 2026-27 मधील ई-निविदा सूचना क्रमांक 8 दुबार प्रसिद्ध केली आहे। पात्र आणि अनुभवी सल्लागार संस्थांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी केले आहे। यापूर्वी 2017 मध्ये जागा निश्चित करण्यात आली होती, मात्र पुढे हे काम रखडले। मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक व्हावे ही बसव भक्ताची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे। आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवीत सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता आणि अखेर पाठपुराव्याला यश आले असून या स्मारकाच्या कामाला आता गती मिळणार आहे। या स्मारकाच्या बांधकामासाठी वास्तुविशारद सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युग पुरुष, एक महान तत्वज्ञानी, समाज प्रबोधक आणि लिंगायत धर्म संस्थापक होते। ते 11 वर्ष मंगळवेढ्यामध्ये वास्तव्याला होते। आता महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाच्या कामास गती मिळणार असल्याने देशभरातील लिंगायत वीरशैव समाज बांधवांच्या अनेक वर्षाच्या मागणीची लवकरच पूर्तता होणार असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे।